विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण भारतातील सामाजिक समस्येचे स्वरूप पाहिले. आता आपण या ठिकाणी भारतातील सामाजिक समस्यांचे प्रकार पाहणार आहोत. भारतातील सामाजिक समस्यांचे स्वरूप पाहताना समस्यांच्या विविध प्रकाराचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. आता यामध्ये समस्या कोणत्या येतात तर एक व्यक्तिगत समस्या, कौटुंबिक समस्या, सामूहिक समस्या, राजकीय समस्या, आर्थिक समस्या, सांस्कृतिक समस्या, शैक्षणिक समस्या आणि धार्मिक समस्या. आता यामध्ये एक व्यक्तिगत समस्या. व्यक्तिगत समस्या ह्या एकाच व्यक्तीशी निगडित असतात. यामध्ये मद्यपान, वेश्याव्यवसाय, आत्महत्या, तणाव, मानसिक असंतुलन इत्यादी समस्यांचा समावेश होतो आणि ह्या समस्यांसाठी व्यक्तीच्या सवयी व दृष्टिकोन इत्यादी घटक जबाबदार असतात. दुसरी अशी आहे की कौटुंबिक समस्या. भारतीय समाजात कुटुंब संरचनेशी निगडित असलेल्या अनेक समस्या आहेत. यामध्ये कौटुंबिक तणाव, कुटुंब विघटन, घटस्फोट, भग्न कुटुंब इत्यादींचा समावेश होतो. तिसरी समस्या आहे सामूहिक समस्या. व्यक्तिगत समस्या जेव्हा अनेक व्यक्तींच्या संदर्भात निर्माण होते तेव्हा ती सामूहिक समस्येचे स्वरूप धारण करते. उदाहरणार्थ, मुलीच्या लग्नासाठी हुंडा देण्यासाठी पैसा जमा करणे ही एका व्यक्तीची समस्या. नंतर आहे राजकीय समस्या. राजकीय कारणामुळे निर्माण झालेल्या समस्यांना राजकीय समस्या असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, राजकीय भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारी, मतदान केंद्रावरील घोटाळा, मतपेट्या पळविणे, राजकीय पक्षातील संघर्ष, पक्षांतर इत्यादी राजकीय समस्या होत. पाचवी समस्या आर्थिक. अर्थव्यवस्थेशी संबंधित समस्यांना आर्थिक समस्या असे म्हटले जाते. या समस्येमध्ये आर्थिक म्हणजे पैशाच्या स्वरूपात असणारी आणि म्हणून त्याला दारिद्र्य, गरिबी, बेकारी, भिक्षावृत्ती, वर्गसंघर्ष, आर्थिक शोषण इत्यादी समस्यांचा समावेश होतो. या समस्या मुख्यतः आर्थिक घडामोडीमुळे निर्माण होतात. नंतर आहे सांस्कृतिक समस्या. संस्कृतीच्या वैशिष्ट्यामुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, मूल्यसंघर्ष, पाश्चिमात्यीकरण, जुन्या व नव्या मूल्यांचा संघर्ष, मनोरंजन, व्यापारीकरण इत्यादी. नंतर आहे शैक्षणिक समस्या. शिक्षण या घटकांशी संबंधित व शैक्षणिक क्षेत्रात समस्यांचा समावेश या प्रकारच्या समस्यात केला जातो. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांमधील बेशिस्तपणा, निरक्षरता, कॉपी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, अयोग्य शिक्षण पद्धती, स्त्री शिक्षण, विद्यार्थ्यांची गळती इत्यादी शैक्षणिक समस्या होत. नंतर आहे धार्मिक समस्या. धर्माशी संबंधित असलेल्या समस्यांचा समावेश या समाजात केला जातो, जसे अंधश्रद्धा, भाग्यवादी प्रवृत्ती, दैवी शक्ती, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, धर्मांतर, कर्मकांड इत्यादी. तर आपण या ठिकाणी ह्या समाजात असणाऱ्या सर्व समस्यांचे स्वरूप पाहिले. त्यानंतर आपण पुढच्या पिरियडला सामाजिक समस्यांच्या निर्मितीची कारणे पाहणार आहोत.